गॉड स्टोरीज धीरतीन या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी सांगणार आहे अमावस्या पौर्णिमा या दोन बहिणींची सत्यकथा. एक श्रीमंत घरातील दुसरी झोपडीतील. नियतीने उलटी बाजी पलटवली की श्रीमंत घरातील बहीण भिकारण झाली. झोपडीतील बहीण करोडपती. जिने मनोभावे देवाची सेवा केली. तिथं माहेरून काहीच मिळालं नाही, पण वाटेत भेटलेल्या पाकशक्तीने तिचं आयुष्य बदलवलं. त्या 5 आठवड्यांमध्ये काय होते ते घरी गेल्यावरच उघडायचे होते. आणि दुसऱ्या बहिणीने त्याच मार्गाने जाऊन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या नशिबात काय आले? अमावस्या पौर्णिमा या दोन बहिणींची अद्भुत भावस्पर्शी कथेला आपण सुरुवात करत आहोत. एका समृद्ध राजावर धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याची राणी ही सुसंस्कृत होती. राजाच्या दाम्पत्याला 3 अपत्य होते, 1 मुलगा आणि 2 मुली. मुलाचे नाव होते विक्रम आणि मुलींची नावे होते पौर्णिमा, अमावस्या. दिसायला सुंदर पण स्वभावाने वेगळ्या. पौर्णिमा लहानपणापासून शांत, समंजस, भोळी होती. पहाटे उठून देवाला पाणी घालायची, देवघरात दिवे लावणे, गरिबांना अन्नदान करण्यात तिला खरा आनंद मिळायचा. राजवाड्यातील दासी देखील जीव लावत. लहानपणापासून आणि ती उद्धट नव्हती, हट्टी नव्हती. अमावस्या मात्र लहानपणापासून हट्टी, तापट, गर्विष्ठ होती. देवघरात जाणं तिला कंटाळवाणे वाटायचं. पूजा अर्चा म्हणजे वेळ वाया घालवणे वाटायचं. तिला काय हवंय ते वेळीच मिळालं पाहिजे असा तिचा स्वभाव होता. कोणी विरोध केला तर रागाने थे नाचायची. राजा प्रतापसिंहाचा अमावस्येवर जास्त प्रेम होतं, कारण ती तिच्यासारखी दिसायची आणि लहानपणापासून त्यांच्या मांडीवर बसून हट्ट करायची. राजा तिने लाड पुरवत तिला हवे ते दागिने, हवे ते कपडे, हवे ते खेळणे क्षणार्धात हजर करायचा. पौर्णिमेकडे मात्र त्याचं लक्ष नसायचं. हळूहळू राजवाड्यात ही अघोषित भेदभाव सुरू झाला. पौर्णिमेला जुने कपडे वापरायला दिले. अमावस्येसाठी दरवेळेला नवीन कपडे, सोन्याचे अलंकार यायचे. पौर्णिमेने कधीही याबद्दल तक्रार केली नाही. जे देवाच्या मनात असेल तेच माझ्या वाट्याला येईल, मला कशाची तक्रार नाही. राजवाड्यात युवराज विक्रमचं लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी म्हणजे पौर्णिमा, अमावस्याची वहिनी, अत्यंत प्रेमळ आणि समंजस स्त्री होती. तिचं पौर्णिमेचं जिव्हाळ्याचं नातं जुळलं होतं. दोघींचे स्वभाव सारखेच होते, शांत, सुस्वभावी आणि नम्र बहिणी. अनेकदा पौर्णिमाचे दागिने स्वतःच्या साड्या देत असे आणि पौर्णिमा त्या प्रेमाने स्वीकारायच्या. अमावस्याचं बहिणीशी नातं मात्र नेहमी तणावाचं राहायचं. अमावस्या बहिणीशी उद्धट वागायची, बोलायची, तिच्या आज्ञा पाळायला नकार द्यायची आणि ती तिचा अपमानही करायची. बहिणी मात्र मोठ्या मनाने सहन करायची. राजाच्या लाडक्या लेकीशी वाद घालून काही फायदा नाही, तिला कळलं होतं. पुढे असेच दिवस सरकत गेले. दोन्ही मुली विवाह योग्य झाल्या होत्या. एके दिवशी राणी राजाकडे आल्या, विचार मांडला. महाराज, दोन्ही मुली लग्नाच्या झाल्या, त्यांच्यासाठी योग्य वर शोधायला पाहिजे. राजा म्हणाले, हो, मीही ह्याच विचारत होतो. अमावस्येसाठी आपण एखादं मोठं राजघराणं शोधूया, तिला राजवैभव, सुख मिळेल. यावर राणी थोड्या विचारात पडल्या आणि म्हणाल्या, आणि पौर्णिमेचं काय? तिच्यासाठी योग्य स्थळ शोधायला हवं. राजा उदासतेने म्हणाले, पौर्णिमा साधी, समाधानी वृत्तीची आहे. तिला कुठेही ठेवले तरी ते सुखी होईल. एखाद्या सामान्य घरी चालेल. राणीला टोचणी लागली. अशा प्रकारे एकाच वेळेला दोघींसाठी स्थळ शोधली गेली. अमावस्येसाठी मोठ्या श्रीमंत राजातील युवरावर अशी बोलणी झाली, पण पौर्णिमेसाठी एका छोट्याशा गावातील सामान्य गरीब सालस स्वभावाशी तरुणाशी लग्न ठरवलं गेलं. दोघींचं एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर लग्न करण्यात आलं. त्या मंडपात भेदभाव स्पष्ट दिसत होता. अमावस्येच्या पाठवण्याच्या वेळेला राजाने हत्ती, घोडे, सोन्या चांदीची भांडी, हिरे, मोती, दागिने भेट दिले. पौर्णिमेच्या पाठवणीच्या वेळ आली तेव्हा राजा फक्त इतकंच म्हणाला, तुला फार देण्याची गरजच नाही.
तुझ्या घरी तुला जे काही मिळेल त्यात समाधानी मान. उगाच जास्त अपेक्षा ठेवू नको. हे शब्द ऐकून पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी आले, पण तिनं स्वतःला सावरलं. वडिलांच्या पाया पडली आणि आपल्या नवऱ्यासोबत छोट्याशा गावी निघून गेली, मनात कोणताही राग किंवा तक्रार न ठेवता. वहिनीने मात्र गुपचूप तिला काही दागिने पैसे दिले, निरोप दिला. पुढचे काही 8 वर्ष अशीच उलटली. अमावस्या राजवैभवात लोळत होती. तिच्याकडे नोकर, चाकर, दासी, सोन्या चांदीचे दागिने, सत्याची कामे नव्हती. दुसरीकडे पौर्णिमा आपल्या साध्या घरात आपल्या नवऱ्यासोबत शेती भाती कष्ट मनाने समाधानी आयुष्य जगत होती. तिला 2 मुलं होती. घरात गरीबी असली तरी रोज सकाळी उठून देवाची पूजा करायची, तुळशीला पाणी घालायची, जे काही अन्न असेल त्यातला एक घास गरजूंना द्यायची. तिच्या घरात पैसा नव्हता, प्रेम आणि समाधान भरपूर होतं. दरम्यान अमावस्येच्या सासरी दरवर्षी एक भव्य पूजा आयोजित केली जायची, जिथे आजूबाजूच्या राज्यातील राजे, राण्या, नातेवाईक आणि प्रतिष्ठित आमंत्रित लोक असायची. या पूजेत मोठा नैवेद्य दाखवला जायचा, दानधर्म केला जायचा आणि आमंत्रण पत्रिका पाठवली जायची. दरवर्षी अमावस्या मुद्दाम बहिणीला पौर्णिमेला त्या पूजेला आमंत्रण पाठवायची नाही. तिला वाटायचं ती गरीब बहीण आली तर माझी प्रतिष्ठा कमी होईल, लोक काय म्हणतील. त्यामुळे वर्षानुवर्ष पौर्णिमेला या मोठ्या समारंभाची साधी बातमीही कळत नसे. एक वर्ष मात्र असं घडलं की पौर्णिमा आपल्या नवऱ्याच्या कामानिमित्त शेजारच्या राज्यात गेली होती. योगायोगाने तिचा रस्ता अमावस्येच्या रस्त्यावरून सासरच्या राजवाड्यावरून जात होता. नेमकं तिथे त्याच दिवशी ती भव्य पूजा सुरू होती. बाहेर सजावट, वाहन, वाद्य यांचा आवाज ऐकून पौर्णिमाला कुतूहल वाटलं आणि तिने लोकांच्याकडे चौकशी केली असता कळलं तिच्या बहिणीचं सासर आहे आणि आत मोठी पूजा चालू आहे. मनात आनंद, उत्सुकता घेऊन आपल्या साध्या कपड्यातच कुठलाही सूचना न देता आत गेली. आत जाता जुन्या सेवकाने ओळखलं, राणीसाहेबांची बहीण आहे, स्वागत करायला सुरुवात केली. अमावस्येची नजर तिच्यावर पडली. साध्या मळक्या कपड्यांकडे पाहून संतापली. तिला बहीण असल्याचा तिला अपमान वाटला. तिने सांगितले, हिला बाहेर काढा. पौर्णिमा राजवाड्याच्या बाहेर गेली. रस्त्यात बसून मन शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरच्या वाटेवर तुळशीचे रोपटे दिसलं, त्या मुळाला पाणी नव्हतं. जवळच्या एका ओढ्यातून पाणी आणून भरपूर पाणी घातलं, माती नीट केली. आपला प्रवास पुढे सुरू केला. जुनं मोडकळी असलेलं महादेवाचं मंदिर, पूजा करणारं कोणी नव्हतं. आत जाऊन धूळ साफ केली, शिवलिंगाला अभिषेक केला, तिला संकेत दिला, पुन्हा येऊन भेट. सांगितलं. वाटेत कालिका देवी मंदिरात गेली, जिथेही तशीच अवस्था होती. मूर्तीवर धूळ साचलेली, दिवाही विझलेला. पौर्णिमेने तिथेही मनापासून सेवा केली, दिवा लावला, देवीने भेटायला सांगितले. पुढे नदी लागली. काठावर एक आजी बसलेली दिसली. ती गंगा माता होती. साध्या रूपात आलेली होती. पौर्णिमेने आधार दिला, तिची चौकशी केली, तिला पाणी पाजलं आणि सांगितलं की पुन्हा येऊन भेट. आणि मग ती अदृश्य झाली. माहेरी पोचल्यावर आनंद झाला. बहिणीने मिठी मारली, डोळ्यात आनंद आसू आले. इतक्या वर्षांनी आलीस तुझी रोज आठवण काढायची. भावाने स्वागत केले, मुलांची चौकशी केली. भात्यांच्या सोबत पौर्णिमा काही दिवस खेळली, हसली. बहिणीने अनेक भेटवस्तू दिल्या, प्रेमाने जेवू घातले, राजा राणी विचारपूस केली. जरी त्यांचं प्रेम आम्हास इतकं उघड नव्हतं, तरी या वेळी त्यांच्या वागण्यात मायेचे ओलावा जाणवला. काही दिवसांनी पौर्णिमेने परतीचा प्रवास केला. वाटेत नदी लागली. गंगाने रूप प्रकट केले. पौर्णिमेला गाठोडा दिला आणि सांगितलं, घेऊन जा, घरी गेल्यावर उघड. कालिका मातेने गाठोडा दिला.
घरी गेल्यावर उघड. महादेवाच्या मंदिरात गाठोड्यातील घरी गेल्यावर उघड. सगळीकडे गाठोडे मिळाल्यावर घरी गेल्यावर उघडायला सांगितलं. पौर्णिमा झोपडीत पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिची दोन्ही मुलं पाहताच धावत आली. तिला लागली. नवराही दारात होता. रात्री सगळी झोपल्यावर दिव्य मंद प्रकाशात तिनं 4 गाठोडे ठेवली. हळूहळू पाहिलं आत काय आहे. त्या सोन्याची दागिने चमकत होते. दुसरी गाठोडी उघडताच हिरे मोती होते. वस्त्र मौल्यवान वस्तू होत्या. धनधान्याच्या राशी होत्या. तिने नवऱ्याला दाखवताच मनोभावे देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या आयुष्यात कलाटणी घेतली. नवमंदार घर उभं राहू लागलं. शेतात पीक वाढू लागलं. घरात नोकर चाकर आले. गावात श्रीमंत कुटुंब झालं. ती देवाची आभार मानायची. देवाची पूजा करायची. ती पूजा ठेवली. आई वडील भाऊ बहीण वहिनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. अमावास्येला विश्वास बसेना. तिने ठरवलं पौर्णिमेनं जे मिळालं ते आपणही मिळवायचे. माहेर जाताना पौर्णिमेला गाठोडी मिळाली. तिथे आपणही मिळवायची. त्यासाठी वाटेल ते करायची तिची तयारी होती. वाटेत तिला सुकलेले तुळशीचं रोपटं दिसलं. त्याच्यामुळे अशी पाणी नव्हतं. अमावास्येने ढुंकिणी पाहिलं नव्हतं. मोडकळी सारलेलं महादेवाचं मंदिर दिसलं. तिचं धूळ सचलेली. अमावास्येने पाहिलंही नाही. साफ केलं नाही. पुढे गेली. कालिका देवीच्या मंदिरात तसंच केलं. पाय आपटत पुढे गेली. शेवटी नदी लागली. साक्षात गंगामाता बसलेली. नकार दिला. घरी पोहोचली. अमावास्येला अपेक्षेचं स्वागत मिळालं नाही. राजा राणी वयस्कर झाले होते. तिच्या उद्धट स्वभावाचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे तिचं स्वागत पूर्वीसारखं उत्साहात नव्हतं. बहिणीने औपचारिक स्वागत केले पण तिच्यात दिसत नव्हतं. कारण अमावास्येने अपमान केला विसरले नाही. भाऊनही व्यवस्थित बोलला नाही. काही दिवस राहून विशेष लाड न केल्याने उलट थंड वागणूक मिळाल्याने मनातून मन विटून गेलं आणि अपमानित झाल्यासारखं वाटलं. म्हणून तिनं परतीचा रस्ता धरला. नदीच्या काठी एक गाठोडं मिळालं. कालिका मंदिरात गाठोडं होतं. महादेवाच्या मंदिराबाहेर एक गाठोडं होतं. तुळशीजवळ एक दुष्टकृत्य फळ वेगळ्याच स्वरूपात मिळणार होतं. महालात पोहोचताच गाठोडी उघडली आणि तिथे काळी माती काटे होते. दुसरी गाठोडी होता नाग. तिसऱ्या गाठोड्यात विंचू होता. चौथ्यात नुसताच दगड केर होता. ती जमिनीवर कोसळली. अमावास्येच्या स्वभावात बदल होऊ लागला. पौर्णिमेसारखं वागायचं ठरवलं. पौर्णिमेची माफी मागितली. दोघी बहिणी एकत्र आल्या. ही माझी माहिती कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.